कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दापोली तालुक्यातील मांदिवली येथे उर्दू शाळेजवळून होणाऱ्या बॉक्साईट वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. ओव्हरलोड डंपरमुळे निर्माण होणारी प्रचंड धूळ आणि आवाजाचा मुलांच्या शिक्षणावर तसेच शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने भावेश कारेकर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. याची दखल घेत आयोगाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील विशेष समितीने 23 जानेवारी रोजी मांदिवलीत प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. मात्र या चौकशीवर स्थानिक पालक आणि नागरिक तीव्र असमाधानी आहेत. शुक्रवारी नमाजाची वेळ असल्याने अनेक पालक उपस्थित राहू शकले नाहीत. शिवाय समितीने ग्रामस्थांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतले नसल्याचा आरोप होत आहे. आता ही समिती आपला चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असून प्रशासनाकडून नेमकी काय ठोस कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. हे लोक येतात आमच्याच गावातली लोक दादागिरी करायला. पोलीस डिपार्टमेंट आम्ही काय घरदार बंद करून जायचं आणि इथं गरीब लोकांची मुलं शिकतात आणि जे ठेकेदार आहेत इथं त्यांची मुलं इथं कोण शिकायला नाही. माझ्या घरातली मुलगी आहे, तिला फिटीची शिकायत आहे. उद्या काय एक झाला जबाबदार कोण? बरोबर प्रशासन आहे काय? आणि मारायची धमकी देतात. आता बघा ज्या काय गाड्या असतील बरोबर 10 टनाचे असेल 12 टनाचे असेल. आम्ही अगोदर पण बोललो काय आज 10 टायराच्या गाड्या चालवू नको, आमच्या घरावर चढ्या जातात. कोण एक पण प्रशासनाची गाडी आली नाही आमच्या लोकांच्या इकडं घर बघायला. म्हणजे काय आम्ही घरदारा बंद करायची काय? हे डोंगर आहेत ना आडवा पारा, आम्हाला त्यांची मतलब नाही. पण आम्ही ज्या घरात राहतो आम्हाला तिथं तर सुखाने राहू द्या. किती बर्दाश्त करायचा? तुम्ही या 4-5 लोकांसाठी आम्ही बदनाम व्हायचं काय? एक मिनिट मी काय बोलतो, आपला जो बोर्ड लावलेला आहे ह्या शासनाने लावलेला आहे ना पुलाजवळ. तुम्ही आम्ही नाही लावलेला नाही लावलेला, मग ते पण शासन हे पण शासन आहे त्याचं ना. पालन कोणी मग करायला ऐक रे, मग मी काय बोलतो 18 टनच्या पुढे गाड्या कशा जातात? त्याला परमिशन आहे का? 8 टन दिल्या नाही का? नाही ना, मग कशा गाड्या जातात? त्याला एक मिनिट, त्याला रॉयल्टी किती देते? मग सरकारची फसवणूक पण करतात ते लोक. 2 गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. एक तर 12 टनच्या असल्यामुळे तुम्ही 35 टन गाडीचं वजन 12 टन, मग जवळजवळ 50 टनचा वजन जातो. मग काय अपेक्षित आहे ना? हा जर पूल गेला ना तर जवळजवळ 35 ग्रामपंचायत संपर्क उठणार आहे. कोण तिला जबाबदार? अरे माझं काय जबाबदार आहे का कोण त्याला? जर लिगली चालवते मग आज बंद काय ट्रान्सपोर्ट? आम्ही आता पूर्ण विरोध करणार. मायनिंग बंद म्हणजे बंद. पूर्ण कुठलेच चालू 18 पण नाही 15 नाही ना, बंद पूर्ण बंद. पूर्ण काही चालू नाही. लिगली आहे मग चालू करायला पाहिजे होतं ना आज ट्रान्सपोर्ट. आज का बंद ठेवलं? हे चोराटी धंदे चालू आहेत, बाकी काही नाही. बघा, या नेट पण बांधलेला आहे, या प्रशासनाने बांधलेला नाही, म्हणजे इथं बांधलेलं नाही. या आता कंपनीने म्हणजे आमच्या स्कूल कमिटीचा अध्यक्ष आहे त्यांनी येऊन बांधलेला आहे. आता आपण जेव्हा आलो होतो इथं तेव्हा नेट होता, इथे नाही होता. तेव्हा या अध्यक्षांनी नेट बांधलेला आहे. हा म्हणजे ते पण रविवार धरून नेट बांधलेला आहे. तो रविवार धरून नेट बांधलेला. आम्हाला बघा, आम्हाला पहिली बात आहे ना, मायनिंगवाल्याशी विरोध आहे. पहिली गोष्ट आमचा विरोध आहे प्रशासनाशी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे. आम्ही प्रशासनाशी बांधतो की प्रशासन काय करतोय काय नाही ते आता आम्ही बघतोय ना. आमचा प्रशासनच भांड आहे. आमचा मायनिंग बंद, मायनिंग ह्या आता आम्हाला बोलायची काही गरज नाही. प्रशासन हे जे मांदिवली मायनिंग आहे, आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं ह्या डोंगरात आहे. ही शाळा आहे ती फक्त त्या मांदिवली मायनिंग पासून बघा 97 मीटर दाखवत आहे. म्हणजे 100 मीटरच्या आतमध्ये हे प्रोजेक्ट मांदिवली मायनिंगचं अप्रूव्ह कसं केलं? हा पहिला त्रास तर आहे. पहिलं जनसुनावणी झालं की मांदिवलीला आम्हाला त्रास आहे, तो त्रास त्या रिपोर्टमध्ये कुठेही मांडलेला नाही आहे. दुसरं आहे की ब्रिजचा जो मुद्दा आहे ना, ही ऑर्डर आहे कोर्टाला सबमिट केलेली. त्याच्यात अजित थोरबोले सब डिव्हिजनल ऑफिसर डिस्ट्रिक्ट कलेक्टर रत्नागिरी यांनी दिलेलं आहे आणि ह्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आम्ही वारंवार सांगतोय अँड फर्दर बेस्ड ऑन द फाइंडिंग्स द ऑडिट रिपोर्ट द डिसिजन अबाउट द ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिनरल थॉट दिस ब्रिज शुड नॉट बी टेकन आणि त्याला अँड टिल सच टाईम ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मिनरल शुड नॉट बी अलाउड थ्रू दिस ब्रिज. हे प्रांतांनी सांगितलेलं आहे. प्रांत सांगतात अलाव नका करू, मग प्रांत आता फॉलो का नाही करत आहेत त्यांच्या ऑर्डर्स? हे कोर्टाला सबमिट केलेली आहे. मग काय धाब्यावर मांडलंय प्रशासन आहे ना, काय करतंय आम्हाला कळत नाही. प्रशासन म्हणजे कुठल्याही बाबतीत हे शेतकऱ्यांच्या कंप्लेंट मी जिथपर्यंत याच्यात 23 पासून उतरलोय, कंप्लेंटवरती कंप्लेंट चालू आहे पण कोणी दखल नाही. ही पहिली आज यांच्याकडे ह्युमन राईट्सकडे गेल्यावर पहिल्यांदा हे दखल घ्यायला आज येत आहेत. आपण आज बघूया, इथून आपण हे सगळंच मांदिवली फिरूया आणि बघूया सगळेच प्रॉब्लेम आज आम्हाला मांडायचे आहेत. एक तर रस्ते मोठे आहेत, बाजूला साईड देताना सुद्धा एवढे त्रास होतोय लोकांना. किती ऍक्सिडेंट होत आहेत ते सुद्धा काही करत नाही.
डंपर काय इथून आमची लहान मुलं शाळेतला येतात, घरी गेल्यानंतर पोट दुखतोय, खासी करतोय, जेवत नाही, उलट्या करतात, पडायच्या येण्यातला काय गुरुजी पडवतोय त्यांना काय ऐकताना नाहीये. कसं येणार ऐकायला एवढ्या मोठ्या गाड्या जेव्हा गाडी येते आणि ब्रेक मारते, कारण का हा स्लोप आहे पूर्ण, जो ब्रेकचा आवाज आहे ना तो कारण का शांतता आहे, पूर्ण दरी आहे, तर दरीत आहे ना पूर्ण आवाज घुमतो हा. आणि परिस्थिती आहे ना की हा आवाज आहे ना, तुम्ही झोपलात ना म्हणजे सकाळी 3 वाजता 4 वाजता ट्रान्सपोर्ट चालू होतं, धडधड धडधड आवाज करत जातात, तो एक आवाज, रिटर्न जातानाचा आवाज. आणि जेव्हा माणूस झोपतो ना, मध्ये जेव्हा झोपतो तेव्हा पण त्याला रात्री झोपेत असं वाटतं की तो आवाज तसा चालू आहे, तोच आवाज चालू आहे असं वाटतं. सो काय मानसिक स्वास्थ्य आहे ना ते बिघडणार आहे लोकांचं. शारीरिक स्वास्थ्य तर बिघडणार आहे, पण मानसिक स्वास्थ्य आहे ना की ते बिघडत जाणार आहे लोकांचं. कारण का रात्री झोपेत पण असं वाटतं की डंपर जात आहेत, म्हणजे हे फक्त मध्ये 3-4 तासाची जी झोप असते ना त्याच्यात पण धडधड धडधड आवाज वाटत असतो. आणि हे काय आता मोठ्या माणसांना सहनच झालं, लहान मुलांचं काय भविष्यात. आज आपण मांदिवली येथे उर्दू शाळेसमोर जमलेलो. आत्तापर्यंत गेल्या 3 वर्षात आपण मायनिंगच्या बऱ्याच कंप्लेंट सादर केलेल्या, पण त्यातली एक कंप्लेंट होती मानवाधिकाराची. या उर्दू शाळेला धुळीचा आणि नॉईज पोल्युशन जे होतं आहे त्याच्याबद्दल ह्युमन राईट्सकडे तक्रार गेलेली. त्यांनी एक समिती बसवलेली जिल्हा कलेक्टरांमार्फत आणि 5 वेगवेगळ्या विषयाचे अधिकारी आलेले इथे. पण आज पहिल्यांदा अधिकारी आल्यामुळे वेगवेगळे विषय एकत्र जोडण्यात आले आणि हा मुद्दा एकदम उफाळून बाहेर पडला. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करण्याच्या मार्गात थोडा गदारोळ झाला. दुसरं होतं, आज हा शुक्रवार होता, त्यांचा उर्दू शाळेत नमाजचा दिवस असल्यामुळे वेळ अशी होती की पालकच तिथे हजर नव्हते आणि जे पालक नाही आहेत तेही लोक हजर राहून त्यांनी वेगवेगळे विषय इथे मांडल्यामुळे वेगवेगळ्या वाटा निघाल्या आणि वाद थोडे निर्माण झाले. त्याच्यामुळे मुद्दे काही व्यवस्थित मांडता आले नाही आणि कमिटी परत गेली आहे. पण आम्ही लवकरच प्रत्येक पालकाची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवू. आमच्या लेखी तक्रारी ते घेणार बोलले, पण एकही लेखी तक्रार आमची घेतली गेली नाही. आज शाळेमध्ये सगळे आलेले अधिकारी वगैरे होते, पोलीस लोक होते, वरून कलेक्टर साहेब आले होते. आम्ही आल्याच्या नंतर जिथे काही लोकांची थोडी बोलणी झाली, कलेक्टर साहेबांनी न ऐकता निघून गेले. किती लोकांनी तिथे गाडी दौड सुद्धा गेल्या, पण कोणाला बात करायला तयार नाही, निघून गेले. ते म्हणतात तुमची काय तक्रार असेल ते लेखी लिहून द्या. साहेब इथे बघायला जरी काही लोक इथे आलेली जी होती ती अशी पण आहेत, लिखता येत नाही, ते अर्ज आपण तर कुठे लिहून देते. म्हणजे जे काही इथून येऊन गेले हे एक तऱ्हाचा आम्हाला जसं मन पोराला दाखवतात बाबू गब्बस, हा हे मन खा आणि बोट ओढतात, तसंही आम्हाला म्हणजे तोंडाला मन फासून गेलं असं आमच्या आढळरांच्या वरती आरोप आहे. तशाच प्रमाणे आमचं म्हणणं होतं मायनिंग कोऑपरेटर म्हणजे आहे, सर्वांचा धंदा गोरगरिबाला मिळतो, पण ती कायद्यामध्ये नियमामध्ये चालावी जशी की दुसऱ्या ठिकाणी चालते. अवलोड 30 किलो 35 किलो 40 किलो जातात. हल्ली त्यांना बोलू दे जरा, ऐका कसा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. तुम्ही बार बार सगळेजण बोलताय, 30-35 टन हे वाहतूक चालतात. आणि सदर ह्या मांदिवली चिचगडला जोडलेला जो पूल आहे या पुलावरती भोवरे लागलेला आहे. इंजिनियरनी तिथे हे करून दिलेलं आहे की 18 टनच्या वरती जर वाहतूक नेण्यास मनाई आहे, तरी सुद्धा 35-40 किलो ते टन चाललेले आहे. आणि ह्याची कोण दाद घेत नाही. जे बोलायला गेला त्याला दमदाटी देतात, काय करतात कोण ऐकायला मागत नाही. चौकशी समिती आली होती, ती पळून गेली चौकशी न करता. हो पळून गेली म्हणजे का आम्ही त्याच्या पाठी गाडी सुद्धा आम्ही अडवल्या होत्या, ते निघून गेले, काय ऐकायलाच तयार नाही. निर्णय काय निर्णय काय निदानपणे काय ना काय थोडंफार मला बाबा झाला ठीक आहे, आम्ही ह्याचे काय दाद घेऊ का, असं पण त्याने आम्हाला काय उत्तर दिलेलं नाही. त्याच्याशिवाय एवढा टन जर नेतात, एक गोरगरीब जर ओलाची गाडी चालवतो त्या गाडीवरती धाड टाकतात, आरटी येतो कुठे हे करतात आणि ते पैसे वसूल करतात. आणि ही समजा दिसाला 100-150 ट्रक जर वाहतूक हे करताय, 30-35 किलोच्या वरती वाहतूक करतात, मग आरटे टन, तर त्या आरटे कुठे काय झोपून आहे का? मग हे आरटेच्या निर्देशात येत नाही. पोलीस आले, पोलिसांनी आम्हाला विचारलं पण की काय तुमचा प्रॉब्लेम. बाकी अधिकारी आले होते, ते काय जास्त टाइम आमच्याकडे तर त्यांनी वार्ता केली पण नाही. आम्ही बोललो पण की आम्हा पालकाला घ्या तुम्ही आणि 10 मिनिटं 15 मिनिटं काय आमची प्रॉब्लेम आहे ती ऐकून घ्या तुम्ही. पण ती दुसरे अधिकारी थांबले नाही, पण पोलीस मात्र थांबले होते. पोलिसांनी एक अर्धा तास आम्हाला दिलं, आमचे काय हवं तर आमचं विचारलं पण आणि पुढे कसं काय करायचं आहे. पोलिसांकडे तुम्ही काही लेखी दिले का? आम्ही लेखी दिली
दिलेली होती सगळ्याकडे, आमच्या भावानी एकाने सगळ्यांना दिलेली आहे, कागदपत्री सगळं दिलेलं आहे. पण आत्ताच्या ह्या आजच्या दिवसाला पोलिसांनी आमची बात काय आहे जे पण आहे ते ऐकून घेतला. पण आजची जी चौकशी समिती आली होती ती तुमची नमाजीची वेळ साजून आली होती असं तुमचं म्हणणं आहे? बघा काय माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे आम्ही शुक्रवारी नमाजला जातो, बरोबर आहे. यांनी टाइम दिला होता 12चा. आमच्या मुलांची शाळा शुक्रवारी 10 ते 10:30 वाजता सुटते. म्हणजे आता ह्या टायमाला 12 वाजताच्या टायमाला ना मुलं असतात नाही आमचा पण नमाजाचा टाइम असतो. आणि नंतर मग 2 वाजता आम्ही नमाज पढून आल्याच्या नंतर थोडा वेळ थांबले ते लोक, आणि ते लोक निघून गेले. पोलीस थांबली होती, पोलिसांनी 15-20 मिनिटं आमच्याकडे वार्ता केली, जे पण विचारायचं विचारलं. आमचं बोलणं एवढंच आहे साहेब की मायनिंगचा प्रॉब्लेम का आहे, आम्हाला मायनिंगचा प्रॉब्लेम, आम्ही कोणाच्या हो साहेब आम्ही कोणाच्या पोटाच्या पाठीवर नाही आहेत, आम्ही कोणाच्या पोटाच्या पाठीवर नाही आहेत, कोणाच्या पोटावर लात मारायच्या पाठीवर नाहीत. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही गाड्या अंडरलोड RTOची जेवढी पासिंग असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊन जा, गाडीच्या वरती तालपत्री बरोबर लावून ठेवा, टायमाचं पालन करा. सकाळी 4:30 वाजल्यापासून या गाड्या निघतात खाली गाड्या आणि आदल्यात येतात आणि आम्हाला त्रास होतो. त्यानंतर संध्याकाळी किती वाजेपर्यंत आहे त्यांचा ही नाही. कंपनी 3 वाजताचा मेसेज टाकतो, ते 3 वाजता लोडिंग संपेल आणि मग 6 वाजेपर्यंत काटा करतो आणि त्या गाड्या येईपर्यंत 6:30-7 वाजतात. म्हणजे आहे काय म्हणजे आम्ही काय दिवसभर काय झोपायचं, रात्र झोपायचं नाही, दिवसभर कुठं जायचं नाही, फक्त धूळ खात राहायचा. हे आमचं लय मोठा प्रॉब्लेम आहे. प्रशासन आता काय करतोय तर बघू आम्ही, नाही तर मग परत आम्ही जन आंदोलन. 3-4 नंतर भरपूर कंप्लेंट आहे, भरपूर जागेवर आम्ही लोक पोचवले. शासन येतोय, जरा बघतोय आणि इथून निघून जातोय. 3-4 निर्णय कोण लावाय नाही. आमची मुलं जी आहेत त्यांना मी विचारतो का टीचरनी काय तुम्हाला शिकवले, तर ते बोलतात की आम्हाला ऐकायचंच नाही, तर कुठून आम्ही पडणार. 3-4 नंतर घरी येतो ते रात्री जेवायला बोलतो तर जेवत नाही, कारण की आजारी पण होतोय. तिथला पॉल्युशन एवढा खराब झाला आहे का तुम्ही पण दाखवू शकता का. शाळेला हे बघा 2 दिवस अगोदर हे नेट लावले, त्या नेटला पण सगळे आतमध्ये बसले होते, त्यांना साथ घ्यायला भेटय. ते लहान मुलं कशी आतमध्ये राहणार. प्रशासन आला इथं जरा ऐकला आणि घेऊन जाऊन इथून गेला. ह्या मुलं आता ह्यांच्या नंतर माझे अजून 2 मुले आहेत, त्या इथं कसा मी विचार करू का इथं शाळेतला टाकू त्यांना, का की मुलांचं भविष्य कसं होणार पुढे काय समजत नाही. हे येतात मायनिंग डिपार्टमेंटवाले येतात, मीटिंग भंग करून जातात इथून, आणि प्रशासन पण काय करतोय काय त्यांचं काय लेणं देणं नाही. इथून सगळे जरा निघून गेले पाहिजे. तर माझ्या मुलीला पण विचारा काय तिथं हिचं नाव आहे जारा जाहीद मुकादम, पुरा ऐका येतं टीचर लोक शिक्षक परवतात. तर हे बघा हिला ऐकायला काय येत नाही. अशी भरपूर मुलं आहेत, पण ते काय भीतीने भीतीने इथे येऊन काय म्हणत नाही. काय करायचं तरी काय, आपला प्रशासन काय कुठं झोपलेला आहे. पुऱ्या गावाची आमची पुरी व्यवस्था पुरी उधळून पुरी वाट लावून टाकलेली आहे. पुरी आमच्या घराची वाट लागली आहे, घराला तिऱ्या गेल्या आहेत, पत्रा पुसून गेल्यात. आजच्या टायमाला एक नॉर्मल व्यक्ती एक टॉयलेट बांधून नाही शकत, का की त्याला 40-50 हजार रुपये पाहिजे. तर एवढा मोठा घर आमचा, आम्ही पण गव्हर्नमेंटला टॅक्स देतो, पंचायतला घरपट्टी देतो, नलपट्टी सौरा देतो. सौऱ्या घराची आमच्या घराच्या लोकांची पुढी वाट लावून ठेवलेली आहे मायनिंग. ही मी बोलतोय का प्रशासनाने काहीतरी त्यांचा काही ना काय करावं. हे त्रास आहे. डंपरच्या मुले आमची मुलं शाळेचा यायला पण घाबरतात. ठीक आहे, त्यानंतर आम्ही पर्सनली कोणाच्या विरोधात नाही आहे. हे बघा तुम्ही तक्रार केल्यानंतर आता आज शासनाची चौकशी समिती आली होती, त्याच्याबद्दल सांगा. आम्हाला त्यांनी काय सांगितलंच नाही, काय उत्तर म्हणजे पूर्णपणे भेटलेलंच नाही की काय समाधान आहे की नाही समाधान आहे, काय सांगितलेलंच नाही. ते थोडंफार हे झालं आणि निघून गेले. म्हणजे आम्ही विचारलं की आम्ही काय समजायचं तरी काय, की तुम्ही काय सांगा ना, की मायनिंग बंद ठेवायची की शाळा बंद ठेवायची, काहीतरी आम्हाला सांगा तेव्हा आम्ही पुढचा मार्ग हे करू ना. त्याने आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही, ते उठले आणि निघून गेले. तुमच्या लेखी तक्रारी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. लेखी सगळ्या आता त्यांनी काय सांगितलं, पर्सनल प्रॉब्लेम असेल, तुम्हाला पर्सनल काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लेखी लिखून द्या, त्यावर आम्ही काय असेल ते मग बघू. तर आता आम्ही लेखी काय करायचं ना, तर आम्ही लेखी लिहू आणि प्रशासनाकडे देऊ. त्यानंतर काय उत्तर येतो तिकडून ते आम्ही बघणार, त्यानंतर मग काय असेल तर आम्ही करणार. नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्पिता कारेकर. मी मांदिवलीचीच आहे आणि इथे उर्दू शाळेत डंपर वाहतुकीमुळे मानव अधिकारांचा विषय निर्माण झाला आहे. गेले 2 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे, त्याच्या कंप्लेंट्स गेल्या आहेत. त्यानंतर बरेच वर्ष पाठपुरावा करून 2005 पासून इथे मायनिंग चालू आहे आणि इथे वर्दळ चालू आहे.
ते आज NHRCने त्यांची कमिटी स्थापन करून ती पाठवली. आता NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन मार्फत एक मीटिंग बनवते. ते ह्युमन राईट्सचं काय व्हायलेशन होतं आहे, कशा प्रकारे आपले फंडामेंटल मूलभूत आपले जे अधिकार असतात, फंडामेंटल राईट्स असतात, ते कशा प्रकारे व्हायलेट होत आहेत. म्हणजे इथून डंपर जात आहेत का, इथे धूळ आहे का, मुलांचं राईट टू एज्युकेशन हॅम्पर होतं आहे का, कसं मुलं शाळेत येत आहेत की नाही, हे त्यांचं तपासणी करण्याचं काम असतं. किती मुलांनी शाळा सोडली, किती मुलांनी शाळा जॉईन केली आणि त्या मुलांनी अधिकार हे व्हायलेट हे त्यांचं काम आहे. पण परिस्थिती अशी होती की मुलांची मुलं हे गैरहजर होते. शाळेत बरीच टीचर्स गैरहजर होते, फक्त मुख्याध्यापक हजर होते आणि मुख्याध्यापक आज 1 वर्षापूर्वीच त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांनाही खूप जास्त काही माहिती नव्हतं. तर आता ही कमिटी त्यांचं काम कसं पार पडेल ह्यावर माझा प्रश्नच मोठा उद्भवतो. साधारण आता त्यांचा रिपोर्ट जो येईल ते आपल्याला बघावं लागेल त्यांनी काय रेकॉर्ड केलं आहे. आणि उर्दू शाळेतल्या महिला आणि जे पालक आहेत, महिला पालक आणि पुरुष पालक, ते अजूनही इथे आहेत ह्या आश्वासनात की कदाचित ते परत येतील. तर आता ते पालक आणि शाळा काय भूमिका घेईल याची आपण वाट पाहूया. एकच विनंती आहे की ह्या रस्ता डंपवायला नाही आणि मायनिंग चालवायला नाही, कुठून पण रस्ता करा, कुठून पण. पण आता त्या सगळ्यासाठी चौकशी समिती आली होती, त्यांच्याची भेट आली होती, त्यांनी आमचा काही ऐकलेला नाही, कुठल्या आमच्या पालकांची बात मानलेली नाही आणि ती निघून गेलेली. तेव्हा आमची विनंती आहे की आमच्या शाळेचं दाद घ्या आणि ह्या रस्ता मायनिंगचा बंद करा, त्यांनी कुठून पण रस्ता करा, हे आमचं इतकंच बोलणं आहे. नाहीतर की शाळा बंद करा आणि आमची मुलांना कुठं टाकायची ती तुम्ही सांगायचं, कंपनीवाल्याने आमची मुलांची जबाबदारी घ्यायची, शिकवायची. बस फक्त आमचं इतकंच बोलणं आहे. चौकशी समितीबद्दल तुम्ही समाधानी नाही? नाही, आम्ही समाधान नाही. नाही इथं एक तर मायनिंगचा रस्ता बंद करा किंवा शाळा ठेवा, नाही तर आमच्या गावात शाळा बांधून द्या. बंद करा आमच्या त्याला त्रास होतो, त्याला धुरल्याचा त्रास होतो, त्याला चक्कर आली होती त्या दिवशी स्कूलमध्ये, चक्कर येऊन काढला. आम्हाला कोण कमवते त्याचे काय फरक पडत, ताजी रोजे कमवू आपण, आमच्या मुलाचं तर काय असते ना, आमच्या मुलाचं नुकसान झालं मग कोण करत, आमच्या मुलांना करत आहे. दूर येतोय, दूर किती त्रास होतोय, आवाज नाहीये शिक्षण करायला, मग आम्ही काय करायचं, या माझा मुलगा आहे. दोन ते अडीच वर्ष अगोदर मी जे त्रास आहे मायनिंगचा, धुरला असतो किंवा मुला जाण्यासाठी त्रास असतो, डंपर कधीही सुटतो, त्यामुळे मी माझा गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये, वणीपुरा गावामध्ये मी गेलो. आज मला तिथे जाऊन भाड्याने राहावं लागतं. माझा स्वतःचा गाव मी तिथे राहू नाही शकत, मुलांच्या हेल्थसाठी. मुलांना त्रास, नेहमीचा डॉक्टर होता त्यांना, त्यामुळे मला माझा गाव सोडावा लागला. आता हे मायनिंग जे पण कमवतात त्यांच्या विरोधात नाही आम्ही, पण ह्याच्यामुळे आज मला माझा गाव सोडावा लागला. माझी शाळा हे आम्ही चालवणार ना ही शाळा, पण आम्ही जर सर्व गेलो तर ही शाळा बंद होणार. आणि ज्यांच्याकडे साधनं हे आपला सोय नसेल, पैसे नसतील, ते कसं गाव सोडून जाणार. मग तुम्ही सगळ्यांनी गाव सोडून जावं म्हणूनच शासन काम करते असं वाटतं का तुम्हाला? शासन आलं, शासनाचे अधिकारी आले होते, पण ते काही आमचा न ऐकता ते निघून गेले. जर प्रशासनच आमचा सपोर्ट नाही करेल तर कोण करणार, हे एवढंच माझं बोलणं आहे.